हातर लावून दाखवा, यशोमती ठाकूर कडाडल्या. संजय शिरसाटांनी संभाजीनगरातलं जास्त किमतीचं वेदांत हॉटेल 67 कोटींना घेतलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. 50 खोक्यातले पैसे हॉटेलसाठी दिले का? राऊतांचा खोचक सवाल. बाळादरांनी केलेल्या विधानावरती ठाकरेंच्या शिवसेनेचं स्पष्टीकरण. साधा कार्यकर्ता बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका होत नाही. उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. भाजप आमदारांच्या अमित शहांकडे अजित पवारांविरुद्ध तक्रारी. मात्र अजित पवारांकडे कामं एवढी घेऊन जा की ते तक्रारी घेऊन येतील, असा शहांचा आमदारांना सल्ला. नाशकातल्या चांदवडच्या तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरनं तंबी. पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी. बाळासाहेब असते तर अमित शहांवरती आयुष्यभर आठवण राहतील असे कडक उपचार झाले असते. बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती असं म्हणणाऱ्या अमित शहांना दैनिक सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर. राजेंद्र गणेशच्या भावाच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. पिस्तूल परवान्यासंबंधित पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू. चौकशीमध्ये चुकीचं आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती. राज्यामध्ये यंदा पावसाचा 10 दिवसातच धुमाकूळ. आतापर्यंत पावसाच्या 21 बळींची नोंद. 19 मे पासून अनेक भागामध्ये जीवघेणा पाऊस. राज्यातल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. सोलापुरामध्ये 2.5 एकरातील 200 खजूर झाडांचं नुकसान. तर बुलडाण्यातही शेतकऱ्यांची मशागत वाया. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. शहरातील अनेक भागांना तळ्याचं स्वरूप. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड गैरसोय. अहिल्यानगरलाही तुफान पावसाने झोडपलं. खडकी आणि वाळकी गावांमध्ये भीषण पूर परिस्थिती. वालुंबा नदीलाही पूर. सैन्य दलाने नदीपात्रात अडकलेल्या 15 जणांना वाचवलं. आंबीत धरण ओव्हरफ्लो.